नमस्कार, मी विनोद तळेकर. बुलेटिनला सुरुवात करूयात. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोलापुरात महिला पोलीस अधिकाऱ्यांना झापल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय. अजित पवार म्हणालेत की कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा कोणताही उद्देश नव्हता. अजित पवारांनी ट्विट करून हे स्पष्ट केलं असलं तरी सुद्धा अजित पवारांचा व्हिडिओ सगळ्या महाराष्ट्रानं पाहिला. त्यामधली अजित पवारांची भाषा सुद्धा ऐकली आणि अजित पवारांच्या बोलण्याचा टोनही ऐकला. आता तर ज्यांनी अजित पवारांना फोन लावला आणि अजित पवारांचा व्हिडिओ केला त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा सगळा प्रकार घडलाय त्यावेळी सोलापुरातल्या कुरडू गावात. नेमकं काय घडलं त्याचा आम्ही कुरडू गावात जाऊन रियालिटी चेक केला. पाहूयात तो रिपोर्ट. चांगलं काम केलं नाही तुम्हाला माझ्या हाताखाली काम करताय तर पूर्वीचे प्रकार चालणार नाही. वाटोळ झालं. आपली इंजवडीची सगळे IT पार्क चाललं बाहेर. माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाहीये. बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतोय. ह्याच्यामुळेच बघतोय. मला कळत नाही, माझी लोक नाही, परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन देऊ नका. कुठं चौकोन्याला तरफडू नका. तिथं जाऊन कुठं भागात गोळी मारू नका. त्याच्यात बदनामी जो मारेल त्याची पण होईल आणि ज्या पक्षाचा तो आहे त्याची पण होईल. काय आमचा दोष? आम्ही सांगतो गोळ्या झाला हे नाही ना चालणार. आता काही काहींनी कशा पद्धतीचा त्रास सुनेला दिला आम्ही सांगितलं. आम्ही चांगला म्हणून तुम्ही बोलवलं. उद्या सरपंचाच्या घरात लग्न असेल, बोलवलं आम्ही झालं. आम्हाला काय माहिती पुढे काय दिवा लागणार ते जर माहिती असतं तर नाही झालं. अजित पवारांची ही झापण्याची स्टाईल कधी कॉन्ट्रॅक्टरला, कधी सरपंचाला, तर कधी कार्यकर्त्यांना दादा झाप झाप झापतात. चुकीचं काम केलं तर ब्लॅकलिस्ट करेन म्हणणारे अजित पवार किंवा कार्यकर्त्यांना चौफुल्याला तडफडू नका म्हणून केलेली दंबाजी. दादांचा हा स्वॅग उभ्या महाराष्ट्राला आवडतो. दादा एकदम कडक शिस्तीचे वाटतात. पण आता मात्र मिस्टर अजित पवार, कुठे गेली तुमची शिस्त असा प्रश्न विचारला जातोय. कारण प्रकारच तसा घडला. सोलापुरातल्या माढ्यातल्या कुरडूमध्ये एका शेतात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांनी रोखलं. अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी थेट अजित पवारांना फोन लावला आणि अजित पवारांनी थेट पोलीस अधिकारी अंजना यांनाच दमदाटी केली. ठीक है सर. मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना. ठीक है सर. इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? सर मुझे पता नहीं है ना सर. मैं सिर्फ यही बोल रही हूँ. मैं डिप्टी चीफ मिनिस्टर सर समझ रही है वो आप बोल रही है जो दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको देता हूँ. सर एक काम कीजिए आप मुझे डायरेक्टली कॉल वगैरह नहीं. सर एक और बात बता दीजिए तो मैं करेंगे, उसमें कुछ दिक्कत नहीं है. हम भी रिकॉर्ड. हेलो. हाँ. अवैध उत्खनन रोखणाऱ्या पोलीस अधिकारी महिलेला अजित पवार सांगतायत, मी तुझ्यावरच कारवाई करेन. अजित पवारांची ही धमकी महाराष्ट्राला मुळीच रुसलेली नाहीये. कशी बेकायदेशीर तिथे खाणकाम सुरू आहे मावळ प्रांतामध्ये. त्यांचाच आमदार सुनील शेळके कोट्यवधी रुपयाचा चुना लावला सरकारला आणि अजित पवार त्याला संरक्षण देतात. असे असंख्य लोक आहेत. ईडीवाले, CBI वाले सगळे गोळा केले. 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा आरोप मोदीने केला ह्यांच्यावरती. आता तो तुम्ही एका IPS अधिकाऱ्याला दम देताय. हे मोठे शिस्तबद्ध आहेत ना. मी बेशिस्त खपावून घेणार नाही काय बोलतात ना ते. हे काय आहे? एका IPS अधिकाऱ्याला तुम्ही अशा प्रकारे दम देता. ते सुद्धा तुमच्या पक्षातल्या चोरांना संरक्षण द्या हे सांगण्यासाठी. मिस्टर अजित पवार कुठे गेला तुमचं डिसिप्लिन? बरोबर नाही ना. चोरीचं काम कोणी करत असेल, चुकीचं काम करत असेल आणि एखाद्या अधिकाऱ्याने त्यावर कारवाई केली असेल तर त्याला दम देणं म्हणजे सत्तेचा दादागिरीने उपयोग करणं आहे. सत्ता मिळाली यासाठी नाही
की चोरांना तुम्हाला मदत करण्यासाठी? अजित पवारांच्याच कार्यकर्त्यांनी फोन केला. फोनवर अजित पवारांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला अत्यंत चुकीच्या पद्धतीनं झापलं आणि याचा व्हिडिओही अजित पवारांच्या कार्यकर्त्यानंच शूट केला आणि हा सगळा प्रकार व्हायरल झाला. आता अजित पवारांना अडचणीत आणणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल हा गुन्हा दाखल झालाय. त्यावेळी गावात नेमकं काय झालं याबद्दल आम्ही रियालिटी चेक घ्यायला कुरडूत पोहोचलो. अजित पवारांना फोन करणारे आता म्हणतायत आम्ही रस्त्याचं काम करायला वाळू उपसत होतो. ज्यांनी अजित पवारांना फोन केला त्यांनाच आम्ही विचारलं अजित पवारांना फोन करण्याची वेळ का आली. डेअरिंग वाढले का हे शब्द हा दमबाजीचा नाही होऊ शकत. ह्याला दमबाजी कशी म्हणतात? ओळख पटली नाही. आज राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेले माणूस जे की प्रशासनावरती मजबूत पकडणं असणारा माणूस म्हणून दादाची ज्या ठिकाणी ओळख आहे, त्या दादांना जर तुम्ही ओळखत नाही म्हटलं तर मग तुम्ही ओळखताय कोणाला ते तरी सांगा ना. राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला, अर्थमंत्र्याला तुम्ही ओळखत नाही आणि मग तर दादा बोललेलं तुम्हाला वाईट वाटलं का? त्याचं दादा चुकीचं काहीही त्याच्यात बोललेले नाहीयेत. दादा जे बोललेले आहेत ते तुम्हाला व्यवस्थितच बोललेले आहेत. विनाकारण कुठल्या तरी खेकड्या मॅकड्यांनी ह्याचा भाव केला आणि याच्यावरती मीडियामध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे सगळं षडयंत्र चालू. दादा जे काय बोलले त्या मॅडमला तो व्हिडिओ पूर्ण आहे. फक्त मीडियावर काय झालं ते मिसगाईड झालं, कसं झालं, पण कट करून व्हिडिओ दाखवला. अजित दादांनी आधी सगळं समजावून सांगितलं मॅडमला ते काम मंजूर आहे, तिथल्या स्थानिक लोकांनीच केलेलं आहे, वर्गणीतून केलेलं आहे, अशा अडचण आणू नका, कारवाई करू नका. त्या मॅडमला तुम्ही कोण बोलताय? मॅडम उलट बोलले अजित दादांना तुम्ही कोण बोलताय, तुम्ही माझ्या ह्याच्यावर फोन लावा. गावकऱ्यांचे दावे खरे असतील आणि गावकऱ्यांकडे जर उत्खनन करण्यासाठीची आवश्यक कागदपत्र असतील तर मग या गावकऱ्यांविरोधात मुरुम अवैधरित्या उत्खनन केल्याचा गुन्हा कसा दाखल झाला? अवैध उत्खननापेक्षाही अजित पवारांच्या दंबाजीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं अजित पवार अडचणीत आले आणि त्यामुळेच या ग्रामस्थांवर गुन्हा दाखल झाल्याची चर्चा आहे. संकेत कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, सोलापूर. कॅमेरा बंद करा.